श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते. आशा करते की कालचं लक्ष्मीपूजन असेल ते तुमचं खूप छान झालं असेल. त्याचबरोबर माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहो, तुमच्या कुटुंबावरती प्रसन्न राहो आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा. आणि आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तो म्हणजेच काय तर मंडळी नव्हते आहे 3 नोव्हेंबर रविवार उद्या आलेली आहे भाऊबीज. प्रत्येक बहीण आणि भावाचा अत्यंत प्रेमाचा आणि आपुलकीचा हा सण मानला गेला आहे. त्याचबरोबर हा जो सण आहे तो कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी येतो, म्हणून या दिवशी यमद्वितीया ही पण तिथी असते आणि या दिवशी भाऊबीज देखील साजरी होत असते. आता यमद्वितीया असं का म्हटलं जातं या तिथीला, तर या दिवशीच म्हणजेच यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया या तिथीला यमदेवता हे आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास गेले होते, म्हणून त्याच्या स्मरणार्थ ही जी तिथी आहे ती यमद्वितीया म्हणून साजरी होत असते आणि त्याच दिवशीच भाऊबीज देखील साजरी करत असतात. तर आजचा विषय जो आहे व्हिडिओचा तो म्हणजेच आपल्याला काय पाहायचं आहे की आपल्याला भाऊबीज ही कशी साजरी करायची आहे, आपल्या भावाचं म्हणजेच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे. आणि हो, या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला एक गोष्ट आवर्जून द्यायची आहे. ती गोष्ट कोणती आहे आणि ती गोष्ट आपल्या भावाला दिल्याने काय होऊ शकतं याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, कार्तिक शुद्ध द्वितीया ही तिथी यमद्वितीया म्हणून साजरी होत असते. त्याचबरोबर या दिवशी भाऊबीज देखील साजरी होत असते. भाऊबीज प्रत्येक बहीण आणि भावाचा अत्यंत प्रेमाचा हा दिवस. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला आपुलकीने घरी बोलवते, त्याला अभ्यंग स्नान आणि आपुलकीने त्याला आंघोळ वगैरे घालत असते, स्नान घालत असते, त्याला म्हणजे त्याला गोडधोड पदार्थ असेल जेवावयास देत असते. आणि हो, या दिवशी दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या भावाला ती प्रेमाने औक्षण करते, ओवाळते आणि हो, त्याच्या दीर्घासाठी त्याला कुठल्याही प्रकारच्या वाईट बाधा शक्तींपासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करत असते. आणि हो, भाऊ देखील प्रेमाची ओवाळणी म्हणून त्यामध्ये पैसे किंवा साडी कुठलीही गोष्ट असेल ती त्यांना आपल्या बहिणीला देत असते. तर अशा प्रकारे हा असा म्हणजे आपुलकीचा आणि प्रेमाचा हा सण असतो. त्याचबरोबर या म्हणजे भाऊबीज किंवा यमद्वितीया या दिवशी अजून एक गोष्ट खूप महत्वाची मानली गेली आहे. ती म्हणजेच काय की यम देवता आहे जे आपल्या बहिणीच्या घरी जेवावयास गेले होते. ही पण एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे, म्हणून ह्या तिथीला यमद्वितीया ही तिथी पडली. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या असतीलच. पण आता जी मेन गोष्ट आहे म्हणजेच काय की भाऊबीज आपल्याला कशी साजरी करायची आहे. तर आपणास माहिती असेल की प्रत्येक बहीण आपल्या भावाला घरी बोलावते. तर भावाला घरी बोलावल्यानंतर आपल्या भावाला आपल्याला त्याला अभ्यंग स्नान घालायचं आहे. अभ्यंग स्नान घालून त्याला गोडधोड खाऊ घालायचं आहे, जेवावयास द्यायचं आहे. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही भावाचं औक्षण करणार आहात तर औक्षण कशा पद्धतीने करायचं आहे. औक्षणाचं जे ताट आहे आपल्या भावाचं त्यामध्ये दिवा असावा. तुपाच्या दिवाने ओवाळायचं नसतं, तो फक्त देवाजवळच लावायचा असतो. त्यामुळे ही गोष्ट नोट डाऊन करा की तुपाच्या दिव्याने आपल्या कुठल्याही व्यक्तीला घरातलं ओवाळायचं नसतं. तेलाचा दिवा घ्यायचा आहे, तेलाच्या दिव्यानेच ओवाळायचं असतं. तेलाचा दिवा ताटामध्ये असावा. त्याचबरोबर सुपारी, एक रुपयाचं नाणं आणि सोनं म्हणजे सुवर्ण जर काही असेल तुमच्याकडे, अंगठी असेल, काही असेल तर ते ताटामध्ये असायला हवे. अक्षदा असायला हवे आणि गोड मिठाई, मिष्टान्न काहीतरी असायला हवं. त्याचबरोबर आपल्याला त्या औक्षणाच्या ताटामध्ये एक गोष्ट आवर्जून ठेवायची आहे जी आपल्या भावाला द्यायची आहे. ती म्हणजेच काय तर हा बघा करगोटा. हा असतो करगोटा बघा, ह्याला खूप जास्त महत्व असतं. हा करगोटा प्रेमाने आपुलकीने बहीण आपल्या भावाला देत असते. भाऊबीजेच्या दिवशी आपण रक्षाबंधनाला राखी बांधतो, त्याप्रमाणेच आपल्याला भाऊबीजेला आपल्या भावाचं रक्षण व्हावं, वाईट शक्ती, गंडांतर, कुठल्याही वाईट गोष्टींपासून त्याचं संरक्षण व्हावं, त्याला दीर्घायुष्य लाभावं, प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी हा करगोटा बहिणीने भावाला द्यायचा असतो उद्या भाऊबीजेला. आणि त्याने तो त्याच्या कमरेला बांधायचा असतो, जेणेकरून कुठलीही वाईट शक्ती, वाईट बाधा, गंडांतर त्याला त्रास होणार नाही. आपल्या भावाला पुढल्या दिवाळीपर्यंत हा करगोटा भावाने काढायचा नसतो. आणि म्हणजे ज्यावेळेस नवीन पुढल्या वर्षी दिवाळी येईल त्यावेळेस हा करगोटा कापायचा आणि नवीन परत जी बहीण देईल पुढल्या वर्षी तो घेऊन तो परत बांधायचा असतो. या वर्षी सुद्धा जो तुम्ही मागच्या वर्षी करगोटा दिला असेल तर तो जुना काढून घ्यायचा आणि हा नवीन या वर्षी दिलेला बहिणीने तो बांधायचा असतो. आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी, विड्याचं पान, करगोटा आणि एक नारळ सुद्धा तुमच्या औक्षणाच्या ताटामध्ये असायला हवं. तर या सर्व गोष्टी तुम्हाला औक्षण ताटामध्ये घ्यायच्या आहेत. आणि हे घेतल्यावर आता तुम्हाला भावाला ओवाळायचं कसं आहे.
भावाला समोर बसवायचं, पाठ ठेवायचा, पूर्व पश्चिमच बसवायचा आहे भावाला आणि त्या पद्धतीने बसवून पाठ घ्यायचा. पाटावरती तुम्हाला पाटाच्या बाजूने रांगोळी, दिवे, समई लावता आले तरी चालेल, तर त्याप्रमाणे सजावट करून घ्यायची आहे आणि भावाला त्या पाटावरती बसवायचं आहे. बसवल्यावरती भावाला तुम्हाला अष्टगंध किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे, अक्षता लावायच्या आहेत, त्याच्यावरती थोड्या चिटकवायच्या आहेत. ते लावल्यानंतर तुमच्या त्या औक्षण्य ताटामध्ये जे काही ₹1 नाणं आहे, सुपारी आहे आणि सुवर्ण म्हणजे जे काही सोन्याचा दागिना असेल त्याने तुमच्या भावाला ओवाळायचं आहे. गोलाकार, असं गोलाकार ओवाळून असं आपल्याला 1 किंवा 2 वेळेस ओवाळून घ्यायचं आहे. ते ओवाळून झाल्यानंतर ते ताटात ठेवायचं आहे. मिष्टान्न जे काही ताटात असेल ते आपल्या भावाला खाऊ घालायचं आहे. आणि हो, आता आपल्याला प्रत्येक बहिणीने भावाला ती गोष्ट द्यायची आहे. म्हणजे ती काय, तर एक विड्याचं पान, त्यावर सुपारी असेल तरी चालेल, सुपारी, आणि आपल्याला जो करगोटा आणि नारळ द्यायचा आहे तो कशा पद्धतीने द्यायचा आहे, तर तो आपला करगोटा आणि नारळ अशा पद्धतीने द्यायचा आहे. तो करगोटा ह्या नारळाला गुंडाळायचा आहे पूर्ण आणि हा करगोटा आपल्या भावाला तो हातामध्ये द्यायचा आहे आपल्याला. ही गोष्ट आवर्जून करा. ही गोष्ट विड्याचं पान, त्याच्यावरती नारळ आणि करगोटा गुंडाळलेला, ही गोष्ट त्याच्या हातामध्ये द्यायची आहे आणि ही देऊन आपल्याला थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्यायच्या आहेत. भावाने हा करगोटा हातात घेतला, नारळ हातात घेतलं की आपल्याला काय करायचं, दोन्ही हातात म्हणजे चिमूटभर अक्षता घ्यायच्या आहेत, तांदूळ घ्यायचे आहेत अख्खे. ते घेऊन भावाच्या सर्व अंगावरती तुम्हाला थोडं थोडं टाकायचे आहे, त्याच्या सर्व अवयवांवरती, की त्याचं संरक्षण व्हावं यासाठी. म्हणजे डोक्यावरती, खांद्यावरती, हातावरती, गुडघ्यांवरती आणि पायांवरती, तळव्याच्या पायावरती पण टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला औक्षण करायचं आहे. म्हणजे भावाच्या सर्व अवयवांवरती तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आणि अशा प्रकारे जर बहीण मोठी असेल तर लहान्या भावाने बहिणीच्या पाया पडाव्या, किंवा भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडाव्या. अशा प्रकारे ही गोष्ट आवर्जून द्यायला विसरू नका. आणि हा करगोटा भावाने, नारळ घ्यायचं आणि करगोटा जुना काढून नवीन करगोटा हा कमरेला बांधायचा असतो आणि याचं पुढल्या वर्षी दिवाळीपर्यंत काढायचा नसतो तो करगोटा. याने खूप जास्त म्हणजे संरक्षण होतं भावाचं. करगोट्याने कमरेला बांधायचा असतो हा. वाईट शक्ती, वाईट बाधा, कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे काही त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, कुठल्याही गोष्टी म्हणजे पुढल्या दिवाळीपर्यंत भावाला कुठलाही त्रास होऊ नये, त्याच्या कुटुंबाला कुठलाही त्रास होऊ नये, त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा करगोटा आणि श्रीफळ आणि अशा प्रकारचं औक्षण आपल्याला म्हणजे उद्याच्या दिवशी 3 नोव्हेंबरला भाऊबीज या दिवशी करावायचं आहे. तर अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला ह्या अशा गोष्टी या सर्व करायच्या आहेत. आणि हो, गोड जेवावयास आणि जे काही फराळाचं केलेलं असेल बहिणी ते सुद्धा त्यांना खावयास द्यायचं आहे. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने भावाचं औक्षण करा आणि बहीण आणि भावाचा हा गोड नात्याचा जो काही सण आहे तो छान उत्साहात तुम्ही साजरा करावा ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि प्रत्येक बहीण भावाला असंच आनंदित आणि सुखात आणि एकत्र ठेवतेत. आणि हो, या दिवशी प्रत्येक भावाने देखील आपल्या बहिणीला वचन द्यायचं असतं. आपण प्रत्येक भाऊ तर बहिणीला ओवाळणी तर देतोच. ओवाळणी कुठली असेल, पैशाची असेल, साडीची असेल किंवा कुठलीही ओवाळणी असेल, तो प्रत्येक भाऊ या दिवशी बहिणीला देतच असतो. पण त्याचबरोबर एक वचन सुद्धा भावाने बहिणीला द्यायचं असतं. ते म्हणजेच काय, की भले आई वडील आहे तोपर्यंत माहेर आहे असं समजू नको, तर आई वडिलांच्या नंतर सुद्धा तुझं माहेर आहे, भावाचं घर आहे आणि तेच तुझं माहेर आहे असं समजून ते वचन त्या बहिणीला द्यायचं असतं. आणि तुझं माहेर अजून संपलेलं नाही असं भावाने वचन बहिणीला द्यायचं असतं. आई वडिलांच्या माघारी सुद्धा ते खूप म्हणजे ते खूप मोठं भेट वस्तू असेल आपल्या बहिणीसाठी. अशा प्रकारे तुमचा भाऊबीज सण खूप छान उत्साहात पार पडो ही स्वामीचरणी प्रार्थना. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती ते संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.